ह्या माणूस नुसता मला नादी लावते. आज दगड घडवून देतो उद्या दगड घडवून देतो. कपडे धुयाला मला एखादा दगड घडवून द्यायचा. ती उठतय आणि गाव कुळपायला जातय सकाळ सकाळच. आज येऊ दे ह्या कपड्यासारखं आपट्टी धरून बडा 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 बडवती. हा येऊ देच नुसते. आता मी वाटच बघून आहे. अगं जरा माग पुढे बघत जा ना. मग तुम्हाला काय तोडबिन दिलाय का नाही बोलायला? असं एवढ्याने धुतल्यावर कपडे ते फाटायचे नाही बाई. लागलं का तुम्हाला? एक काम धडाच करीत नाही. एक काम मी धाडस काम करणार. कुठे गेलता तुम्ही? कुठे गेलत म्हणजे जरा गावात काम होतं. काय काम होतं? उठलं का सुटलं गाव कोळपायला जाता. काय असतं रोज उठून तुमचं गावात? काय असतं म्हणजे काय तू तोंड बघत बसू का नुसतं घरात? गावात काय बाकीची कामं नसतात का? काय काम असतं तुम्हाला? तुम्ही सांगा. ही दगड आणून किती दिवस टाकले? ती मला म्हणला तुला दगड देतो करून कपडे धुयाला घडवून. दिला का? अगं मग त्याच्यात एखादा चांगलं भेटू दे मग देतो ना. ते बरं तुझ्या लक्षात राहिलं. आणि तू होय ग स्वयंपाक नीट करता येत नाही तुला? का काय झालं? काय झालं म्हणजे पोह्यात किती मीठ होतं? किती मीठ होतं पोह्यात? आणि रातच्या भाजीत तेल किती होतं? खाल्लं तर तुम्ही पोट भरून चांगले ढेकरा दिवस तर. आणि आता सांगताय का रातचं? म्हणजे तुला मला काय लवकर वर घालायचंय का? अगं जरा मीठ कमी टाकीत जा, तेल कमी टाकीत जा. तेल जास्त नाही माझी फॅट वाढत ना, मग होईल ना ब्लॉकेज. कळतं का नाही तुला काही? हो द्या ना. म्हणजे घरात बसचाल एका ठिकाणी. अगं बस चल नाही डायरेक्ट जात चल म्हणून बसत नाही त्यांनी. हा का? ऐका जरा मी इंदू तुला. बर उद्यापासून ना बिन तेलाचीच भाजी करते काय आणि बिन मिठाचंच पोहे करते. नुसता कांदा आणि भिजवते आणि तुम्हाला चारते. म्हणजे काहीच होणार नाही. नुसतं थोडं बोलला का लगेच मी करीतच नाही. हा असं करते तसं करते. काय बोलत नाही तुला काय? मला हेच कळत नाही का? सकाळी चहा केला. किती साखर होती त्याच्यात? किती एवढीच टाकली होती? एवढीच टाकली. ते दोघांना काय एवढी साखर टाकतात का? अगं एवढं साखरीने मला होईन ना शुगर. कळतं का नाही तुला काही? मग ना उद्यापासून चहाच बंद करू. लिंबाचा काढा करू आपण. झालं का काय ना काय बोलती. लिंबा आमच्या शेजारची काकू काय करायची? लिंबाचा पाला आणायचा मग कचा चेचायची खलबत्यात रस काढायची सकाळचा काढा प्यायची. तिचं ते चांगलं शरीराला असतं. उद्यापासून चहा बंद करत्या. अच्छा म्हणजे तू पे थोडं. तू पे थोडं म्हणजे तुझ्या शरीर जरा नीट राहीन. तू बी नीट राहशील, नीट वागशील. कळलं का? बरं ठीक आहे. बरं. मग बंद उद्यापासून चहा. लगेच काय बोललं की हे बंद ते बंद. उद्यापासून म्हणलं जेवण नीट नाही झालं जेवण बंद करशील तू माझं. तसं कसं? मला कळतंय की पोट आहे म्हणलं भूक लागणारच ना. पण बिन मिठाचं तेलाचं करेल तुमच्यासाठी. प्रमाणात टाकायचं. बरं कळलं का? प्रमाणात टाकायचं आणि हे काम करून. आणि माझ्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही. मी कुठं जाईन तिकडं काही करीन. गावात काम असते काय करेल म्हणजे? काही करेल. अगो बाई काही करेल. काय करणार आहे? काय करणार आहे? सकाळ सकाळचं डोकं खराब करून ठेवलंय माझं. दगड दे मला घडवून. उठा. बस झालं तुमची लय नाटकं झाली. अहो एवढी दगड आणायची काय गरज होती? तुम्हाला एक दगड घडवून द्या म्हटलं तुम्ही अख्खा डंपर आणून टाकला. तुम्हाला डोक्याचा भाग हाय का? अगं हाय का? अरे मला मस्त कळतंय. मी काय म्हणतो बघ हे सगळं दगड असं काढून ना असे मस्तपैकी असे तुला जोडून देतो. मोठा असा एक वाटा करून देतो. त्याच्यावर धुदू ना. तुला काय धुवायचंय ते धुणं धुका तुम्हाला आपटू धरून तिथं. अगं बाई तू जरा बघ सकाळ माझं डोकं खराब करू नको. आता सांगतो मी. एवढा मोठा गोटा बांधून देते मग ती असं आपटायला तुम्हालाच आपटू शकते. कपड्याला एवढाच दगड लागतो. बरं एखादा भेटला ना चांगला घडून देतो तुला असा मोठा. बस धुना धुत दिवसभर. हा आता कसं पद्धतशीरी बोलला. आता तुला माझ्या संग भांडल्याशिवाय काय होत नाही का? दिवस कटतच नाही. नाही कुणासोबत भांडू? मग कुणासोबत भांडू? हाय कोण घरात? तुमच्या शेवट आणि माझ्या शेवट. जावा मग जरा असं प्रेमाने राह की बरं वाटतं. जाऊ काय का धुणं धुयला होतं. बरं नाही धुतोय मी जातो. अहो धरा कपडे घालाय भेटणार नाही तू द्या. मी कुठं चालले यांच्या ना? काय बाई कपडे धुयाचे आहेत की मला. पटापटा कपडे धुवून घेते आणि आराम करते. झोपते आता. असं पण काम केलं तर नाहीच केलं. नाही केलं तर नाही. बायको भांडती पण जीव बी तेवढा लावती. आणि काय रे? आले आत्या कुल चालला तू? मी कुठं जाईन? तुला काय करायचं? माझं एक काम करतो ना. आता तुझ्याकडे काय मला येऊ का मी? नाही माझं काम आहे ते करतो का? तुझे काम तू कर ना. मी काय करू? बाबा. मला माझेच कामाले पडलेत. आले तसं नाही. मग कसं मला आहे ना थोडी पैठण ती गलत आहे. थोडी थोडी मग कशाला लागते तुला पैसे? माझं लय दुखू लागलं. लय दुखू लागलं. लय दुखत आहे? लय दुखत आहे? असा दिन न ठेवून लय दुखत म्हणे. तुला माहिती माझं नाही का दुखत ना कंटिन्यू. दुखत ना.
दुखत तू कंटिन्यू दुखत हा, मग- कुठं पडतो काही मोडत आता मी गावात कोणाला मागत नाही. तू कसं माझ्या भावात आल काय मग तेव्हा मी तुला मागतो ना पैसे. हा पैसे मागतो माझ्याकडे पैशाचं झाड आहे ना. तू मागितलं मी लगेच तुला काढून देईन, पाडून देईन, झाडून देईन. बात ना तोले ना दोस्त ते आता. हा तोले त्या पैशांसाठी एवढं बोलणे ऐकवतोय मला. थोडेसे पैसे आणि तू मला मागितलेच नाही पैसे किती लागतील आणि थोडेसे पैसे. 2,000 रुपये. काय हा 2,000? हा तोंड आहे का तो नीट? 2,000 मागतो मला आणि म्हणे माझ्या दुखत. मला माहिती ना तुला पैसे काय लागत आहेत. काय हा इथून मायकून पैसे घेशील लगेच जाशील गुत्तेरान पेत बसशील. नाही पिणार मी नाही पिणार. खरंच अरे लागतंय. नाही पिणार. तुला एकदा माग 200 रुपये दिलते. तू काय म्हणला मला, अरे घरात ना साखर संपली, चहापत्ती संपली, मला दे ना थोडं, मला चहाची लई तलावली. मी तुला 100 मागितले तर मी तुला 200 दिले आणि तू काय केलं, पिऊन पडला ना माझ्या नावाने शिवाय देत होता. हा दे ना बस ना. बेकार आणि भीक नको मागू मला आणि पैसे देणार नाही मी. आला लाडूगुडी लावायला मला तू नाही माझ्या देणार? नाही देत पळ आणि परत माझ्याकडे येऊ नको. बघा त्या नाही तर काय करशील, मी काय करणार नाही पण लक्षात पैसे ठेव. बघ पैसे देणार नाही परत माझ्याकडे पैसे मागायचे नाही. परत सांगितलं नाही म्हणशील. गलत सगळ्यांना पलते आगत्या. हे पाय गरज तुझी नाही पडत मला. पाय तिकडे माझी इज्जत काढतो फक्त 2,000 रुपये साठी. बेटा तुझी कलच लावतो आता मी. हा येतात हातल्याला नाही का थांबवतो. कुठं हातात पण येतात हातला. हा तिकडलं काम चालू आहे ना तिकडे जातो. ती चांगली दिलवतो आता मी. आहे ना. किती टाईम झालाय, लेबर लोकांचा अजून तपास नाही. पाऊस पाऊस म्हणते, कुठं पाऊस आहे, ऊन पडलंय. हां पगाराला आहे ना टाईमवर येतात बा, माया आधी येऊन बसतात येत. आज कुठं कोणाचाच तपास नाही अजून. काम पडलंय किती, सज्जे लेंटल नाही, काहीच नाही. आहे का ओळख? हा ओळख हा बस ना. ओळखता का मला तुम्ही? ओळखतोय राव. तुमच्या दाव इथं मिटलं हां आठवलं का? आठवलं. हा मी आलो होतो बघा. ते तुमच्या घरी कंदुलीचा कार्यक्रम होता तेव्हा तुमच्या दाव सोबत आलो होतो मी. हा अरे हा आठवलं आठवलं. काय म्हणतो, काय नाही ते तुमच्या दाव इथं काय झालं? काय ते तुम्ही मुलगी त्या माणसाला दिली. कस काय, अहो किती मालनाचा माल होता तो तुमच्या मुलीला. तुला काय माहित? मग मी जात असतो ना त्यांच्या घरी कधी कधी. तुझा असतो? हा त्याच्यानं कदा मालच लावतो तो. मी जेव्हा जातो तेव्हा नाही का त्या वहिनीला लय मालतो. अरे वय हाल करून ठेवले. पण मला पोरीने कधी सांगितलं नाही, काय नाही. कत काय सांगन पोलगी कधी बापाला सांगते का खलं. आणि मग मग त्यांचे काय भांडणं झाले तर ते सांगायचे नाही का असं होतंय छोटे तसं मोठे होतंय? भांडणं सांगन पण आता लोट नाही का मालतोय ते थोडी सांगणारे. तो का बघितलं? मी दलवेत जातो तेव्हा बघतो पण म्हणलं आता लय व्हायला लागलं. मग त्याने का मी तुम्हाला सांगावं असं वाटलं मला. देखवत नाही हो मला एवढं. मग तुम्ही नाही का बघा ना आखतायला थोलं. हा तुमच्या जावयाला थोलं दापा तुम्ही. तर तू सांगतोय म्हणलं खरंच असन, नाही ते- बघावंच लागेल मला त्याच्याकडे. नाही तर एक काम करा तुमच्या मुलीला घेऊन या खाली आता कला मग. जाऊन हा कशाला ठेवता त्याच्याकडं. हा बर जातो मी आहे ना, लगेच जातो. आता हे कामाचं काही नाही, हा बघा तो त्याच्याकडे. हे काम महत्वाचं नाहीये तुमच्यासाठी. हा. मुलगी महत्वाची आहे ना. मुलगी महत्वाची हा. आणि मार तारास करतोय तिने नाही सांगितलं, काहीतरी दम देत असन तिला. मग अहो, लय आगाऊ आहे तो. आणि तो आहे ना पितो माहिती का तुम्हाला. दारू प्यायला लागला का? प्यायला लागला तो. तू पितो काय त्या संग? मी नाही पित. मी हात पण नाही लावत दारू नाही. बरं. तो पितो माहिती का लय पितो. आता बेवल्यावानी घरीच आहे ना? हा घरीच आतनल तो. का अड्डेवर गेलाय? नाही घरीच आतनल तो. बर लगेच हा. जातो आता घरी. बेटा तू तर गेला. काय छान वातावरण आहे. असं वाटतंय ना कुठेतरी फिरायला जावं. एवढं मस्त भारी वातावरण झालंय. हे केव्हा येतात काय माहिती. किती वेळ झालं गावात गेले तर अजून असंच करत असं म्हणून मला लय राग येत असतो म्हणून मी चिडते त्यांच्यावर. काय झालं का? किती वेळ असतो. ऐका ना वातावरण किती भारी झाले. हा आपण ना कुठेतरी फिरायला जाऊया ना. पण मी काय तर हा. बघ त्यासाठी काय आणलंय. अयो तुला हे गळ्यातलं आवडलं होतं ना? हा त्या रुपीच्या काळात बघितलं होतं. रुपीचं नाही आणलं, मग दुकानातून विकत आणलंय. हा का हा डुप्लिकेटच दिसतंय. अरे डुप्लिकेटच आणलंय पण आता अशी असं दाखवून अशी डिझाईन बनवून घेऊ. हा सोन्याचं
असू द्या असू द्या, छान आहे, मस्त आहे. हा. तुम्हाला कळालं मला काय आवडलं, ह्यातच खरं प्रेम असतं, कळलं का? मला कळतं ग तुला काय आवडतं काय नाही. मग हा? सोन्याचं करायचं ना मग. करून पुढच्या महिन्यात हा आताच पाहिजे. आता कुठून आणायचं तुझं असं दे लगेच लगेच पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं तुझं. हा तुम्हाला नाही मागायचं तर कोणाला मागायचं, झालं स्वरूप, मी काय बोलले का? अगं तसं नाही. अयो अयो अहो मामा काय झालं, अहो मामा काय झालं, अहो मामा काय झालं, अहो मामा काय झालं काय तुम्ही, अहो मामा काय झालं, मरत काय झालं, झालं काय, काय झालं? हा? काय झालं? काय झालं? झालं काय, कोण मारितो महापुरीला? कधी हा कधी मारलं, रोज मारतोय. अयो कोण म्हणलं तुम्हाला, तुम्ही आलं डायरेक्ट रपा विचारपूस असते काय नाही, जावं मी तुमचं डायरेक्ट रपा. मग ते कोणाच्या घरात नाही चालत, भांडण रोज सर्वांच्या मला घरात सांगितलं चालतं. एक जणांनी. एक जणांनी कुणी? तो कोण नाही मला फोन बिन पाय केला. अहो बाबा, आमची भांडणच होत नाही, तसं काय असतं तर मी तुम्हाला लगेच फोन करून बोलवून घेतला याला असतं. घाबरते का? हा? नाही नाही, नाही नाही त्यांना मारू नका बाबा, कशामुळं आहो रोज आम्ही? पिऊन येतोय ना हाणतोय तुला तरी सांगत नाही. कधी पिऊन येतो मी, तर कधी आलो का, अहो मी पितच नाही पहिल्यापासून. तुम्ही कोण म्हणलं तुम्हाला मी पितो नीला मारतोय, बाबा कोण म्हणलं म्हणजे ते तो जोडीदार माय आणि सांगितलंय मला येऊन. मया अहो तेच लय एवढी दारू पितो त्याला त्याची सुध नाही राहत. माहितीये का तुझ्या, असं रस्त्याला कुठेही पडत असतो ते माया कसलंय माहितीये का तुम्हाला? आलं माझ्या लक्षात, ते माया होय हा. त्याने कळ लावली का. कशाची? अगं तुम्हाला सांगतो मामा, मी गावातून येत होतो आणि त्याने मला अडवलं आणि मला म्हणलं मला लय दुखत आहे, मला 2000 रुपये दे. आता मला माहिती त्याला पैसे दिले का ते पिऊन पडत, त्याला पैसे नाही दिले मी, म्हणून त्याने कळ लावली अशी, माहिती का. आता त्या मयाचा ना मुडदा बसवाय पाहिजे. पण बाबा तुम्हाला कळतं का आमचं एवढं चांगलं संसार आहे, एवढं प्रेम करतो आम्ही एकमेकांना, तुम्ही डायरेक्ट येऊन माझ्या नवऱ्याला मारायचं, जरा विचारपूस करायचा ना. भांडणं कोणाच्यात होत नाही, मला वाटतं होत्यात. तू भीती त्याला. भेट नाही का, भांडणं कोणाच्यात होत नाही, होत्यात. माझ्याकडून एखाद्याच्या भाजीत मीठ जास्त होतं किंवा कमी होतं, कुठल्या गोष्टी त्याच्यावरून भांडण होतात, कशावरून. ऐका, पण असं आम्ही प्रेमानच वागतो. प्रेमानेच वागतो, प्रेमानेच राहतो. तुम्हाला सांगतो मामा, भांडणं कशामुळे होते, हे काय करते, चहात साखरच जास्त, पोह्यात मीठच जास्त, भाजीत तेलच जास्त. अहो हे नाही काय होतं, हे शरीराला चांगलं नाही ना. साखर जास्त तर साखर वाढन, तेल जास्त झालं का मग ब्लॉकेज होते. हा होय हे- का अश्विनी, तो लक्ष जागेवर नसतं का? माझं लक्ष जाग्यावरच आहे, पण मला तुमचं काहीच बाबा पटलं नाही. तुम्ही येऊन माझ्या नवऱ्याला मारलं ना, आमची भांडणं होत्यात, प्रेमाने पण वागतो काय, पण तुम्ही येऊन कशामुळे मारलं? लोकांचं ऐकून एकदा मला विचारायचं, फोन करायचा. काय नाही, तुम्ही आजपासून माझ्या दारात येऊ नका आणि मी हे तुमच्या दारात येत नाही, हे मला पटलंच नाही. काय अगं तसं न करू. अगं तुम्ही काय बसा, तुझ्या- मारायची काय गरज होती? बरं जाऊ दे आता. कोणामुळं? मायामुळं. बघा मग तुम्ही त्याच्याकडं. तिकडं काय करायचं ते करा, येऊ नका माझ्या दारात इथनं पुढं. अगं तसं नाही तुम्ही काय बसावं? अगं ऐकून किती मारलं ऐकून तुम्हाला? बरं ऐकून जाऊ दे, तुझ्या प्रेमापोटीच हा. 2-3 हा बापासारखाच आहे माझा सासरा. हा आहे का नाही. हाय सासरा, मला नाही माहिती, मी सांगते तेवढंच, मला नाही पटलं हे असलं. बरं जाऊ द्या मामा, तिचं नका लय मनावर लय जीव लावते ना, आता रागात बोलते असं, तिचं नका मनावर घेऊ. बसा, तुम्ही पण जावा त्यांच्या सोबत मग. हाय का, हे असंच भांडणं होते. बरं जाऊ द्या मामा, तो माय तुमचे कान भरले ना माझ्याविषयी. हा. चला बघू त्याच्याकडे. चल. आलो का आम्ही, चला मामा तुम्ही. येऊन माझ्या नवऱ्याला कना कना मारलं, काय गरज होती का मारायची? बाप आहे म्हणून काय झाला? मामा तू चाललाय चाललाय. चाललाय. माया इकडे इकडे, तू इकडे धर धर. कळायचं माझी, कळायचं भांडायला येतं, भांडायला येतं, भांड हो पुढे गेलं ते. थांब माया.